तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मराठा आरक्षणावरून जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. 29 मे पर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा जरांगेंनी केली आहे. पाहूयात. आंदोलन हे 30 मेला सुरुवात होणार आहे. आंतरवालीतून आमरण उपोषण असणार आहे. पुन्हा मात्र फडणवीस साहेबांना चारी दिशा काही दिसलं पाहिजे, ते मराठीत दिसले पाहिजे. मनोज जरांगे पाटलांनी आता मराठा आरक्षणावरून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराठीमध्ये 30 मे पासून आंदोलनाला सुरुवात होईल. महाराष्ट्रातील मराठा समाजालाही अंतरवाली सराठीमध्ये येण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. त्याआधी 29 मे पर्यंत सरकारला 5 प्रमुख मागण्यांसाठी मुदत दिली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप करा. सातारा संस्थांच्या गॅझेटवरून GR काढून जात प्रमाणपत्र मिळावं. आंदोलनातील मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घ्या. आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या घरातील कुटुंबातील सदस्याला नोकरी. सारथीच्या विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती त्वरित जारी करा. आंदोलन हे 30 मेला सुरुवात होणार आहे. आंतरवालीतून आमरण उपोषण असणार आहे, पण खूप कठोर असणार आहे. खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे. सरकारला हे आंदोलन किती भयानक स्वरूपात, शांततेचं आंदोलन पण इतकं भयानक पसरलंय आता मात्र सरकारला कळणार. सगळ्या समन्वयक मराठ्यांनी, सगळ्या मराठा सामान्य शेतकऱ्यांनी, मराठा सेवकांनी तुटून पडा, घर ना घर फिरून करा. त्या तारखेला अंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच. वाऱ्यासारखाच मराठ्यांनी धावले. पण आंदोलन भाऊ असं होणार आहे, आता असं करायचं. पुन्हा मात्र फडणवीस साहेबांना चारी दिशा काही दिसलं पाहिजे, ते मराठीत दिसले पाहिजे. गेल्या वर्षी जरांगे पाटील मराठ्यांना घेऊन मुंबईत आले होते आणि 2 सप्टेंबरला सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात GR काढला आणि जरांगेंनी आंदोलन थांबवलं. आता जरांगेंचं म्हणणं आहे की सातारा संस्थांसह इतर संस्थानांचा GR काढा, पण तो काढत असताना 1994 मध्ये ओबीसींसाठी जसा GR काढला त्याप्रमाणे असावा. या सगळ्या संस्थांचा GR, सातारा संस्थान, हैदराबादचा काढलेला GR, 94चा GR जो काढला होता 1994 ओबीसी साठी, त्या GRच्या धर्तीवरच सातारा संस्थांचा GR आणि हैदराबाद गॅझेटियरचा GR एकत्र घ्यायचा. कारण 1994चा GR काढला, ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबलं नाही. आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच GR पाहिजे. मनोज दादांनी आंदोलन करण्यापेक्षा, कोणाचं तरी ऐकून हे आंदोलनाचा विडा उचलण्यापेक्षा मनोज दादांनी या गोष्टीसाठी चर्चेला यायला पाहिजे. चर्चा करून जर त्यांना काही फायदा होत नसेल तर आंदोलना पवित्र आहे. पण 1994च्या धर्तीवरती सरकारनं GR काढावा, ही मागणी पूर्ण का होत नाही असा सवाल पण विचारतात. सगळ्या गोष्टी मनोज दादा म्हणतील तशा होणार नाहीत. काही गोष्टी सरकारला सरकारच्या नियमामध्ये कराव्या लागतात. हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर नोंदणींच्या आधारे मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसींच्या जात प्रमाणपत्राचं वाटप सुरू होतं. मात्र आता जात प्रमाणपत्रांचं वाटप थांबवलं आणि हे जात प्रमाणपत्र मुख्यमंत्री फडणवीसांनीच रोखलं असा आरोप जरांगेंनी केलाय. तुम्ही हैदराबादचा GR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कस काय झालं? तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, हैदराबादच्या गॅझेटनुसार द्या. ते म्हणते सरकारनं सांगितलं आम्हाला देऊ नका. मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेबच. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आपण सुरू केली. साधारण 2.5 लाखाच्या वर दाखले आपण दिलेले आहेत. एवढे काही आकडेवारी आपण सातत्याने जाहीर करत नाही, पण कामं सुरू आहेत. काही भागांमध्ये, काही गावांमध्ये प्रश्न आहे. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर आता सातारा गॅझेटची प्रक्रिया आता मी पूर्ण केलेली आहे. आता मी परत त्यांच्याशी बोलणार जरांगे पाटलांशी की आता त्यांच्या आणखीन काही, हे पण मान्य करतो मी, सातारा गॅझेटची अंमलबजावणी अजून सुरू झाली नाही, तर मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. जरांगेंनी सरकारला 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यात सरकारसोबत चर्चेची तयारी जरांगेंनी दाखवली आहे, पण ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीपासून दूर हटणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय.
दारं खुली आहेत. चर्चा होईल का नाही मला माहीत नाही, पण मला आता अंमलबजावणी पाहिजे, कारण पोराचं ॲडमिशन आहे. मला पुऱ्या व्हॅलिडिटी पाहिजेत, एस त्या सगळ्या मागं पाहिजेत. 17 संस्थांचा JR पाहिजे. मी हटत नसतो, मी भेद महाराष्ट्रात मानत नाही. एकाही मागणी सुट्टी नाही. त्यांनी 30 मे पर्यंत सरकारनं मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करून सगळे प्रमाणपत्र वाटप करून टाकावं राज्यातले. हाही तेवढे विषय संपून टाकावं. ज्यांच्या प्रमाणपत्रावरती फक्त मराठा लिहिलेला आहे त्यांना जर ओबीसीमध्ये यायचं आहे तर जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग तशा प्रकारची शिफारस करत नाही तोपर्यंत राज्य सरकार काही निर्णय घेऊ शकत नाही. आणि अशा प्रकारचा प्रयत्न आतापर्यंत 7 वेळा झालेला आहे. 7ही आयोगाने मराठा जातीला ओबीसीमध्ये समावेश करा अशा प्रकारचा अहवाल दिलेला नाही, शिफारस केलेली. मनोज जरांगेंची आंदोलनं कधीही संपणार नाहीत. मनोज जरांगेंचं धोरण एकच आहे, आता ओबीसीचं आरक्षण संपवणं आणि पुढच्या कालावधीमध्ये SC STचं आरक्षण संपवणं. म्हणजे मनोज जरांगे हा 4थी नापास माणूस हा मनूचा दुसरा मॉडेल आहे. त्यामुळे मनोज जरांगेंचं जर आमच्या हक्काधिकारावर आंदोलन येत असेल तर त्यांना करारा जबाब मिळेल. त्यांना आम्ही जोरदार प्रतिकार करू. ज्यांच्या शालेय किंवा महसुली कागदपत्रांवर कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी नोंद असेल तरच ओबीसींचं जात प्रमाणपत्र मिळेल असं सरकारनं याआधी स्पष्ट केलंय. हैदराबाद गॅझेटलाही ते लागूच आहे. मात्र पुन्हा मराठवाड्यातील सर्वच मराठा समाजाला ओबीसींच्या जात प्रमाणपत्रासाठी जरांगेंनी 30 तारखेपासून आंदोलनाची हाक दिली आहे. अंतरवाली सराटीहून संजय सरोदेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.